नमस्कार, मी अतुल जोडणकर. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण मुंबई, पुणा, ठाणे, कल्याण इकडच्या बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. अहो, बघता बघता 10 दिवस सरले सुद्धा. उद्या, अगदी उद्या गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. पण खरं सांगू, गणपती बाप्पाच्या मूर्त स्वरूपाला जरी आपण निरोप देत असलो तरी अमूर्त स्वरूपात का होईना गणपती बाप्पा आपल्या मनात आहे. आणि आपल्या भक्तांचं सुद्धा गणपती बाप्पावर तेवढंच निस्सीम प्रेम आहे. असाच भक्तांचा ओघ असलेलं आणखी एक गणेशाचं मंदिर तुम्हाला पाहायचंय? मग चला माझ्यासोबत टिटवाळ्याच्या महागणपतीला. येत आहे ना? या. दुष्यंत आणि शकुंतला यांची पौराणिक कथा तुम्हाला माहीतच असेल. दुष्यंतने शकुंतलेला ओळखलं नाही. त्यावेळेस कण्व मुनींनी शकुंतलेला गणेश पूजा करायला सांगितली. त्यानुसार शकुंतलेने गणेशाचं पूजन अर्चन सुरू केलं. शकुंतला ज्या गणेशाची पूजा करत असे तो गणेश म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टिटवाळा इकडचे पारंपरिक गुरुजी जोशी गुरुजी यांना. जोशी गुरुजी नमस्कार. आपल्या या मंदिराच्या इतिहासाविषयी आम्ही जाणून आहोत, पण त्यातली डिटेलिंग किंवा त्यातली अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे. जरा प्लीज आम्हाला सांगता का? या गणपती मंदिर फार पूर्वीपासून होतं. या ठिकाणी गणपतीची मूर्ती पण होती. थोरले माधवराव पेशव्यांनी या गणपती मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. बरोबर. दगडी मंदिर होतं या ठिकाणी. त्या दगडी मंदिर माधवराव पेशव्यांनी बांधलं होतं. पुढे 1965-66 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करणारा मंदिराचे जे तात्कालिक विश्वस्त होते त्या विश्वस्तांनी हे आत्ता जे प्रशस्त असं मंदिर आहे हे मंदिर त्यांनी पूर्णपणे बांधून घेतलं. आत्ताचा हा सभामंडप आहे तो त्यावेळेला बांधला. बाजूला एक धर्मशाळा आहे, दर्शन भक्त निवार आहे, ज्या ठिकाणी लोक विश्रांतीसाठी थांबतात. त्याच्यानंतर या महागणपती मंदिराला माधवराव पेशव्यांनी 2.5 एकर जागा दिली होती. आणि या इथले जे विश्वस्त आत्ता जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांना सनद दिली होती की या मंदिराची व्यवस्था पूजा अर्चा त्यांनी बघायची म्हणून. तर त्या ती जी जागा आत्ता आम्हाला इनाम दिली होती माधवराव पेशव्यांनी, त्या जागेमध्ये आता आम्ही धर्मशाळा बांधलेली आहे. एक अद्ययावत अशा प्रकारचं निसर्ग उद्यान तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, गणपतीची ही मूर्ती पेशवे काळापर्यंत अत्यंत गुप्त अवस्थेत होती. पण ज्यावेळेस थोरले माधवराव पेशवे हे या परिसरात आले त्यावेळेस बाप्पांनी त्यांना दृष्टांत दिला. आणि त्याच दरम्यान बाजूला असलेल्या तलावाची दुरुस्ती करत असताना श्रीयुत रामचंद्र मेहेंदळे यांना गणपती बाप्पाची ही मूर्ती सापडली. तुम्हाला प्रश्न विचारतो. गणपती स्तोत्र येतं, गायत्री मंत्र येतो, म्हण. ऊर्भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. बघा, ती मला म्हणते मी शिक्षणातच फक्त बघितलंय. गायत्री मंत्र हिला पाठ आहे. आणि आता बहुतेक मी तिला विचारलं असं विषय गणपती सूत्र येत नाही म्हणाली. पाठ करत असेल कारण एकच आहे, हो, चांगला नवरा मिळावा म्हणून, हो की नाही? आपला काय राजापूरचा काय पाठ हा? म्हणते मग जेवू नंतर झोपूच. आता काय कसला पाठ करता काय म्हणलं? बरं, 3 बॅट्समनची नावं सांग. सचिन तेंडुलकर, लग्न झालंय. सहवाग, लग्न झालंय. महेंद्रसिंग धोनी, आत्ताच लग्न केलं. थोडा वेळ थांबतच ना, अगोदर का बोललं असते. करेक्ट उत्तर, लगेच बक्षीस देऊन टाकेल. गणपती बाप्पा. बरं, मला सांग, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचे 2 सिनेमे सांग. यांचे बेटा आणि तेजाब. क्या बात आहे, करेक्ट उत्तर. गणपती बाप्पा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो पटकन. शिंग असलेले 2 प्राणी सांगा, नवरा सोडून. म्हैस, बैल. तो नवराच असतो. हरिण.
हरिण. बरोबर आहे, हो करेक्ट आहे. हो तुझी सहमती आहे? हो. दोघींना कॉमन बक्षीस. गणपती बाप्पा. मी काही बोलणार आहे ते न चुकता न थांबता किमान 10 वेळा बोलायचं. कळलेलं? क्लिअर? लाल रील नील रील. परत येत आहे का? लाल रील नील रील. म्हण. लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील नील, लाल नील ग्ले लाल रील नील लाल रील नील रील, 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 लाल नील रील. कोण बोलणार? कोण बोलणार? ये पुढे. लाल रील नील, लाल रील नील नील, लाल. यार बोलतो लाड चालला का तू? काय रे? आता आमच्या मुली बघा कसं बोलतात. पाच बोल. लाल रील नील रील. लाल रील नील रील लाल 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 नील रील नील लाल नील टाकलाय का? पाण्यामध्ये नील टाकलाय का? म्हण. लाल रील नील रील 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 बोल. लाल ग्रीन नील रील ये. लाल ग्रीन नील नील लाल ग्रीन नील नील लाल ग्रीन नील नील लाल ग्रीन नील लाल ग्रीन वेगवेगळे पिवळे येलो. लाल नील नील नील. तू एकदा फिक्स ठरव आयुष्यात काय ते आणि मग बोल. कोण बोलणार सांगा? कोण बोलणार? लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील. लाल रील नील रील. लाल रील रील नील लाल रील नील ग्रीन लाल. आता ग्रीन म्हटलं मी मगापासून मी ग्रीन. ये पुढे. माझ्या फणाने फणा काढलेला आहे. लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल रील नीर लील, लाल लील लीर लील, नार ली. लाल बरोबर आहे ना? ए बाई, हे एवढे हसले. लाल चुकीचं आहे की नाही? लाल. एकदा ट्राय कर. मला आवडलं तू एकदा ट्राय कर. चल. लाल रील नील रील. लाल रील नील रील, लाल रील नील रील, लाल ली लाल ली. अरे लील अरे वार वार वा. काहीही चाललेलं आहे तुझं. लाल रीन नील रीन लाल रीन नील रीन लाल लाल रीन नील रीन लाल रीन परत एकदा म्हण. चल. लाल रील नील रील लाल रील नील रील लाल रील नील रील लाल रील. पुढे बाहेर पडलं. तू मला सांग मी माईक कधी घेऊ तेव्हा तोपर्यंत मी घेणारच नाही. तू बतावून दे बाबा. आता मला नाही जमत. परत एकदा ट्राय कर. चल. नम्रता. लाल रील नील रील 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 रील. 8 वेळा बोललो होतो यार. 8 वेळा बोललो.